मी जयसिंग कछवा, मी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचा राष्ट्रीय महामंत्री आणि हिंदू बहुजन महासंघाचा प्रदेश समन्वयक। आज जे पत्रपरिषद झाली जे 1 ऑगस्ट 2024 रोजी जे न्यायाधीश आदरणीय निर्णय दिलेला होता त्या निर्णयाप्रमाणे वर्गातील मिळणारं जे आरक्षण होतं 13% त्याच्या वर्गीकरणबद्दल महाराष्ट्र शासनाने जे समिती नेमलेली होती अनंत बदर साहेबांनी आपला अहवाल दिलेला आहे। त्या अहवालावर 59 जातीची जे आहे यासाठी महाराष्ट्राचे मुख्य अग्रवाल साहेबांनी सर्वांच्याकडून आवेदन मागितलेलं आहे। त्या निमित्ताने आम्ही सर्व संपूर्ण महाराष्ट्राकडून त्यांना आवेदन पाठवलेले आहे। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे बाबासाहेबांनी जे आरक्षणाची तरतूद केलेली होती त्या आरक्षणाची तरतूद यासाठी होती की अनुसूचित जाती कॅटेगरीमध्ये येणारी जे 59 जाती आहेत सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे। सर्व समाजांना मुख्य प्रवाहामध्ये आणला पाहिजे होता। पण आता 79 इयर्स झाल्यानंतर सुद्धा अनेक समाज असे आहे की जे आजही देशात मुख्य प्रवाहामध्ये आणलेली नाही। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की जे कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे आणि जे समाज अति मागासलेला आहे त्या मागासलेल्या समाज म्हणजे विशेषतः जसे चरमकार समाज आहे, मातंग समाज आहे, वाल्मिकी समाज आहे, सुदर्शन समाज आहे, मखियार समाज आहे, मानगरोली समाज आहे, खटीक समाज आहे। यामध्ये जे समाजाला आजपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही हा निकष धरून माननीय मुख्य सचिवांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्र शासनाने त्याच्या आरक्षणाचा बंटवारा करायला पाहिजे ताकी सर्व समाजाला व्यवस्थित लाभ मिळाला पाहिजे आणि सर्व समाज राष्ट्राच्या प्रवाहामध्ये जुळला पाहिजे। भैयासाहेब बिघाणे जन्मकार समाजाचं महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करतो आणि हिंदू बहुजन महासंघ जो ज्यामध्ये सर्व 58 जातीचा समावेश आहे म्हणजे जन्मकार, मातंग, वाल्मिकी, सुदर्शन, खाटीक, मांगारोडी आणि सगळे हिंदू मागासवर्गीय समाजाचं हिंदू दलित महासंघ म्हणून असं संघटना आहे। या संघटनेच्या वतीनं आज पत्रकार परिषद झाली। त्यामध्ये या पत्रकार परिषदेमध्ये आमची एकच मागणी आहे की हा जो उपवर्गीकरणाचा विषय आहे हा उपवर्गीकरण विषय जे लवकरात लवकर करून महाराष्ट्र शासनाने अग्रवाल साहेबांनी हा लवकरात लवकर लागू करावा आणि त्या लागू करण्यासाठी 1961 जी जनगणना आहे त्या जनगणनेला जास्तीत जास्त ग्राह्य धरूनच ती व्हायला पाहिजे। 2011च्या लोकसंख्येला आधार धरू नये कारण 1961 मध्ये मातंग समाजाची संख्या जी होती त्यामध्ये 2011 मध्ये कमी झाली म्हणजे हा संभ्रम निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे त्यामध्ये आम्हाला विसंगती आढळते आणि त्यामध्ये बरंच काही भ्रष्टाचार झालेला वाटतोय। त्यामुळे जर लोकसंख्येच्या आधारे म्हणजे लोकसंख्या एक फॅक्टर पकडून जर समजा आपल्याला हे उपवर्गीकरण करण्याचा जो फॅक्टर आहे तो जर धरला तर एक लोकसंख्या आणि मागासलेपणाचा निकष मागासलेपणात म्हणजे ज्या समाजाचा विकास अजून झाला नाही मातंग, वाल्मिकी, सुदर्शन, खाटीक समाजातच प्रकाश चमके साहेबांनी सांगितलं होतं की त्यांनी सुद्धा नाहीतर या समाजाला वगैरे सुद्धा या सगळ्यात जास्त जास्त व्हायला पाहिजे आणि यांचा जो मांगारोडी हे सर्व नागेशजी मानकर साहेब आहेत या ठिकाणी, चंद्रकांतजी वानखडे साहेब। तर या ठिकाणी आम्ही सर्व 58 जातीचे सर्वांचे प्रमुख आहोत। या ठिकाणी 58 जातीचे प्रमुख म्हणजे इतर मागासवर्गीय हिंदू मागासवर्गीय समाज आहोत जो समाज विकसित झाला याच्याबद्दल आमचं काही गोमत नाही। आम्हाला जे काही मागण्या मागतो आम्ही महाराष्ट्र शासनाला मागत आहोत। आम्ही कोणाच्या विरोधात नाही, कुठल्या समाजाच्या विरोधात नाही। म्हणून आमची एक विनंती आहे की आमचं वर्गीकरणावर आम्हाला न्याय द्यावा आणि लोकसंख्येच्या आधारे फक्त लोकसंख्येच्या आधारे न करता मागासलेपणाचा निकष गृहीत धरून आम्हाला टक्केवारी मिळावी हीच विनंती करतो।